काही सोशल मीडियावर काही मेसेजेस किंवा व्हॉट्सअप सध्या व्हायरल होत आहे, की देशासाठी तुम्ही एवढं नाही करू शकत. म्हणजे देशभक्ती लोकांच्या मनात टाकण्यात येत आहे जबरदस्ती असं वाटतंय का? अरे तुम्ही म्हणजे लोकांना भावनिक केलं जातात. रिअल इरियल थिंग. अरे माहित आहे का, तुम्हाला सांगतो याच्या सर्वात जास्त पिसला जातो तो मध्यम वर्ग. तुम्ही म्हणता काय तर मग देशासाठी तुम्ही एवढा टॅक्स बी नाही देऊ शकत का? अबे देशासाठी आम्ही कोविड फंड बी दिला ना. कोविडच्या पीएम फंड दिला, महाराष्ट्राला सीएम फंड दिला. त्याच्यानंतर लोकांनी लंगर लावले पब्लिकनं स्वतःच्या खिशातून. स्वतःच्या खिशातून अन्नधान्य वाटलं. ते बी कमी झालं तुम्हाला. हा काय म्हणतात देशभक्ती, आता पेट्रोल, अबे पेट्रोलचे प्राइस पाय किती आहे, फुकटचं पेट्रोल द्यावं का? म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट तुम्ही विकायला काढून राहिले, ज्याच्यात आमचा स्वतःचा पैसा आहे आणि त्याच्यानंतर डबल आमच्याच खिशातून घेऊन राहिले. काय तर मग टॅक्स पाहिजे, देश चालवायचा आहे. म्हणजे हे देश फुकटची देशभक्ती आहे. तुम्हाला सांगतो सोशल मीडियावर सर्वात जास्त पर कशाले ऊत आला असेल तर या देशभक्तीला आलेला आहे. म्हणजे काही नाही, जिकडे तिकडे चाला देशभक्ती, जिकडे तिकडे चाला देशभक्ती. अबे लोकांचा पैसा नाही आहे ना, कुठून देशभक्ती दाखवा? खायला नसेल तर कुठं देश आला? लोकच नसतील तर देश कुठं कामाचा? काय तर मग मैं रहू या ना रहू ये देश रहना चाहिए. अबे लोकच नाही राहतील तर काय राहणार आहे? देश राहून काय फायदा आहे का? लोक तर जगले पाहिजे.